2019 ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्यात जी 75 आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करण्यात आली आहेत। भाजपाचं संकल्प पत्र हे कागदी नसून ती मोदींची गॅरंटी आहे। देशातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प भाजपाचा आहे। देशभरातील 15 लाख लोकांच्या सूचनेतून भाजपचं संकल्प पत्र तयार करण्यात आलं। मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास असून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल, कर्नाटक यासारख्या राज्यात एकही गोष्ट जाहीरनाम्यातील केली नाही। काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद आहे, पण आमच्यासाठी जाहीरनामा हा संकल्प आहे। काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाही। राहुल गांधी स्वतः वाचत नाही तर त्यांना कोणीतरी फीड करत असते। काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे।